नमस्कार, बहुजन क्रांती न्यूज मध्ये आपले स्वागत। भारतात आलाय धुमाकूळ घातलाय चायनाच्या आईचा गो। भारतात आलाय धुमाकूळ घातलाय चायनाच्या आईचा गो। गो करोना, करोना गो, गो करोना, करोना गो, गो करोना गो, गो करोना गो, गो करोना गो, गो करोना गो। फोनवर खोकला तरुण पण केकला, फोनवर खोकला तरुण पण केकला। साबूनचा हात धो, तू साबूनचा हात धो। करोना गो, गो करोना, करोना गो, अरे गो करोना गो, गो करोना गो, जा करोना जा, गो करोना गो। अगं दूरच बस ग, लांबूनच हस ग, दूरच बस ग, लांबून हस ग। मिठी मारू नको, तू मिठी मारू नको। कोरोना गो, गो करोना, कोरोना गो, गो करोना गो, गो करोना गो, गो करोना गो, गो करोना गो। मास्क लाव रे, तू सावध रहा रे, ये मास्क लाव, सावध रहा। डेंजर वायरस भो, लय डेंजर वायरस भो। गो करोना, करोना गो, गो करोना, करोना गो, गो करोना गो, अरे गो करोना गो, गो करोना गो, गो करोना गो। भारतात आलाय धुमाकूळ घातलाय चायनाच्या आईचा गो। भारतात आलाय धुमाकूळ घातलाय चायनाच्या आईचा गो। करोना गो, गो करोना, करोना गो, गो 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 करोना गो, गो करोना गो, गो करोना गो, गो 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 करोना गो, गो करोना गो, गो करोना गो, करोना गो। कोरोना व्हायरस मित्रांनो, चीनमध्ये झपाट्याने पसरत आहे कोरोना व्हायरस। या व्हायरसमुळे चीनमध्ये 7 शहर बंद केले आहेत आणि हे व्हायरस चीनच्या होवांग शहरातून पसरले आहे आणि हळूहळू आजूबाजूच्या देशांमध्ये पसरत आहे। तसेच चीनमधून येणाऱ्या माणसांपासून सुद्धा हे व्हायरस पसरत आहे। तर हा कोरोना व्हायरस कसा निघाला, त्याची लक्षणे काय आहेत आणि दक्षता कशी घ्यायची हे या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यापूर्वी हा कोरोना व्हायरस भारतात कसा आला हे जाणून घेऊया। चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय शिक्षण घेत आहेत आणि जॉब करत आहेत। ते या व्हायरसच्या भीतीने परत भारतात येत आहेत। यांच्यामार्फत हा कोरोना व्हायरस आपल्या देशात दाखल झाला आहे। कोरोना व्हायरस हा 7 इन्फेक्शन मिळून तयार झाला आहे। सध्या चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर मांस खाल्ले जात आहे आणि याच्यातूनच हा व्हायरस तयार झाला आहे असे म्हटले जाते। कोरोना व्हायरसची लक्षणे सर्दी, खोकला, घशाला खरखर आणि ताप ही या व्हायरसची लक्षणे आहेत। ही लक्षणे दिसताच डॉक्टरांना भेटा आणि योग्य तो उपचार करा। आणि कशी घ्यायची कोरोना व्हायरसपासून दक्षता, तर काही दिवस मांसाहार करू नका, गर्दीमध्ये जास्त वेळ राहू नका आणि शक्यतो तोंडाला रुमाल किंवा पट्टी बांधा। प्राण्यांपासून दूर राहा, आपल्या आजूबाजूला साफसफाई करा। आपण राहतो त्या ठिकाणी मेलेले प्राणी असतील तर ते लगेच बाजूला करा आणि ती जागा साफ करा। तर हे आहे कोरोना व्हायरस। मित्रांनो, हा व्हिडिओ लगेच तुमच्या मित्रांना शेअर करा, म्हणजे ही माहिती त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचली पाहिजे। म्हणून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा। आणि नवीन अपडेट जाणून घेत राहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करा आणि समोरची घंटी दाबून ऑलच्या ऑप्शनवर क्लिक करा, म्हणजे कोरोना व्हायरस बद्दल येणारी नवीन माहिती तुम्हाला लगेच मिळेल। धन्यवाद।
घटा देखो छाई, एक वायरस ने कैसी तबाही मचाई, एक वायरस ने कैसी तबाही मचाई। इस पे ना चलती दवा ना ही जादू टोना, इसकी कोई ना दवाई ऐसा फैला कोरोना, इसकी कोई ना दवाई ऐसा फैला कोरोना, ऐसा फैला कोरोना, ऐसा फैला कोरोना, ऐसा फैला कोरोना, ऐसा फैला कोरोना। मावशी तुम्ही तोंडाला काय बांधले? ती मला अवघड म्हणता येत नाही. बर, मग ते आले म्हणून, ते रोग आले म्हणून त्यासाठी बांधले? बर. खाने की चीजें हैं जो चीन वो न खाए, खा खा के सांप कीड़े बीमारी फैलाए, खा खा के सांप कीड़े बीमारी फैलाए। चूहे चमगादड़ खाते काम ये घिनौना, जिसकी कोई ना दवाई ऐसा फैला कोरोना, जिसकी कोई ना दवाई ऐसा फैला कोरोना, ऐसा फैला कोरोना, ऐसा फैला कोरोना, ऐसा फैला कोरोना, ऐसा फैला कोरोना। आपल्या मोबाईलवरती ताज्या घडामोडी पाहण्यासाठी यूट्यूबवर टाईप करा बहुजन क्रांती न्यूज सांगोला. या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि तुम्ही पाहत राहा बहुजन क्रांती न्यूज सांगोला.